रानपाखरांची किल्ली आजवर कधी कळलीच नाही, पण खरं सांगू, तू सोबत असताना मी ती कधी ऐकलीच नाही. गुंतले कसे मन हे बावरे, गुंतले कसे मन हे बावरे. आस तू लहर तू भावनांचे किनारे. जुळू दे तसे अंतरीचे धागे, दिसशील कधी पापणी नहरते. मिटली जरी तुझे भास सारे. भेटू मंजिरी, आता आपण लवकरच भेटू. अरे वा नेत्रा, रांगोळी एकदम झाक आहे बरं का. पहिल्या नजरेत भरती बघ. ते काय तुम्ही म्हणतात ते आसाम आहे, आसाम एकदम. त्या ऑसम म्हणतात. हा तेच ते एकदम तशी झाली आहे बघ, आसाम. थँक्यू. अगं नेत्रा, नवीन नवीन या घरात आलतीस ना, त्या रांगोळीच्या नावावर नुसार रंगाचा सडाच टाकायचीस. आत्या अगं रंगपंचमीला सुद्धा त्या सांडलेल्या रंगाचा आकार तुझ्या रांगोळीपेक्षा बरा असायचा. आता नाही ना वाटत आहे तसं? नाही नाही, अजिबात नाही. आता तर मला तुझी आणि या रांगोळीची अक्षरशः दृष्टच काढावीशी वाटते बघ. इतकी सुरेख आहे. आता बास हा, आता चेष्टा करताय तुम्ही. नाही ग नेत्रा, खरंच सांगते या. खोटं वाटत असेल तर विचार कोणाला बी, आणि समजे काय म्हणतात ते फक्त मला सांग. नाही समद्यानी तोंडात बोट घातली ना तर नाव बदलीन मी. तसं नाही आत्या, आज सकाळी ना एकदम छान मूड होता. म्हणलं नवीन वर्षाची सुरुवात जरा रंगीत करूया. नेत्रा, माणसाला सूर गवसला ना की कोणतं बी काम जोमानी आणि अगदी सुरेख होतं बघ. पण तशी जाणीव सुद्धा कोणीतरी करून द्यायला लागते. मी पूर्वी काढायचे ना तशा रांगोळी सारखं विखुरलेलं होतं माझं आयुष्य. मला हा एवढा सुबक आकार या घरातल्या माणसांमुळे आणि त्यांनी दिलेल्या आधारामुळेच आला. तुम्ही मला भेटला नसतात तर. नेत्रा, असं सणासुदीचं नेगेटिव्ह बोलू नये. बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. आणि आज नव्या वर्षाची सुरुवात आहे. त्या नव्या वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्न मनानं करायची. बरं, जेवणाचं काय?
अहो आत्या, मी आज सकाळी उठल्या उठल्या सगळ्या घराची स्वच्छता केली, झाडलोट केली, सगळा स्वयंपाक सुद्धा झालाय, अगदी गोडा धोडा सकट. अगं बाई, किती उरक आहे तुझ्या हाताला. एवढी समधी कामं एकटीनच केलीस. अगं मला घ्यायचं ना हाताशी. आज मनापासून वाटलं की सगळं एकटीने करावं, म्हणून करून टाकली. आता सगळ्यांचं आवरून झालं ना की गुढी उभारू आणि मग नाश्त्याला बसूया. काय सांगायलीस? तू एकटी काम करून राहिलीस आणि बाकी समधे आराम करतात वे? ते काय नाही, समध्यांना खडसावून उठवते आणि समध्यांना कामाला लावते बघ. आता सूर्य डोक्यावर आल्यावर काय गुढी उभारायची का? बरं, गौरांग कुठे आहे? आंघोळीला गेलाय आत्ताच. काय आत्ता? ते नाही चालायचं. आता समध्यांना घाई करायला सांगते की नाही बघ. आणि तू बी तुझं पटपट आवर. असं सणासुदीचं उशीर केलेला मला नाही आवडत. बर, हा आवर पटपट. अरे युवी युवी, काय चाललंय तुझा धिंगाणा? चल बस एका जागेवर, बस बस इथं. अरे रामा परमेश्वरा, काय रे तुझी आंघोळ झाली? हा. मग नवी नवी कापड का नाही घातली तू? का आज कोणाचा बर्थडे आहे? बर्थडे नाय, आज गुढीपाडवा हाय, सणासुदीचा दिवस. आणि सणासुदीच्या दिवशी छान छान कपडे घालायचे असतात. असे जुने पाने घालायचे नसतात. मग काय होतं? भूत येतो आणि उचलून घेऊन जातो टार्गट पोरासने. त्याला पाडवायला सुट्टी नसते? नसती. चला लवकर लवकर आवरा आणि मग काय धिंगाणा घालायचा ना तो खुशाल घालतो. चल चल, नवीन नवीन कापड घाल. चल शान माझं बाळती. आज काय आहे सांग? गुढीपाडवा. गुढीपाडवा आहे ना व? मग नवीन वर्षाची सुरुवात असते आज. आजच्या दिवसाला का नाही प्रभू रामचंद्र 14 वर्षांनी परत आले ते अयोध्येला. त्यांनी समध्या राक्षसांचा आणि रावणाचा खात्मा करून टाकला आणि आले पुन्हा. मग लोकांनी लय आनंद झाला. मग तिने काय केलं? घर सजवली, तोरणं बांधली, गुड्या उभारल्या. तू होतीस का तेव्हा? म्या कशी असणार? मग तुला कसं माहिती सगळं? माझ्या बी आजीनच सांगितलं मला. तू पण जुने कपडे घालून फिरायची? काय तुम्ही? चल आता आवर, नाही तर मी तुझ्या आईशीला. नेत्रा नेत्रा, तिला काय बोलवते? तू दे ना आवरून. म्या देऊ आवरून? म्या देते आवरून माझ्या बाळाला. चल 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 चल. अगं म्या देते, हा माझ्या शोल्याच्या आवरून देते. चल ग माझ्या गुणाचे बाळते. गाड्या बाजूला ठेव. हा? चला बाबा, हे घे. चला आ करा. मला नको कडुलिंब. अगं असं नाही करायचं बाळा, आजच्या दिवशी खायचं असतं. चल पटकन आ कर. पण का खायचं असतं? मी नाही खाणार. हे असं नाही करायचं बेटा. हे बघ, आज गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. मागच्या वर्षामध्ये आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडतं ना, जे काही कडू घडतं ना, ते सगळं हे कडुनिंबाचं पान खाऊन विसरून जायचं. पण मी विसरले सगळं. मला नकोय कडुलिंब. अगं असं नाही करायचं बाळा. अगं याच्यात फक्त कडुलिंब नाहीये, याच्यात कडुनिंब, हिंग, ओवा, चिंच असं सगळं मिक्स केलंय.
म्हणजे गोड आंबट तिखट अशा सगळ्या चवी पोटात गेल्या पाहिजेत. चल पटकन करा थोडं थोडं. व्हेरी गुड. अगं शुभ्रा पळाली. बाबा नमस्कार कर. सगीरा चारे देवी अंगात आल्या का तुमची मुमाया कशा पाय लागली तू? हाय माझं डाएट हाय. अगं आज लई जेवले आम्ही. ते काय तुम्ही म्हणतात ना ते वर्क करते वर्क. हा पण आजी मी आजपर्यंत इतका वेळ बासुंदी पुरी खाल्ली आहे, पण आज नेत्राने जी काय बासुंदी केली होती ना, एक नंबर. हा चारे अगं शिकून घ्या बाय नेत्राकडनं बासुंदी कशी करायची. आता तूच सांग, नेत्राकडनं शिकू की गौऱ्याकडनं? म्हणजे अगं स्वयंपाक घराच्या प्रिन्सिपलला सांगताय तुम्ही की पहिलीच्या वर्गातल्या मुलाकडनं शिक म्हणून? आत्या काय बोलतेस तू? काय म्हणजे किती अवघड हे स्वयंपाकाची शाळा काय? अरे यंग त्या नेत्राला साधा गॅस पेटवता येत नव्हता. हो बासुंदी करताना दूध आटवून ते घट्ट करावं लागतं हे बी ठावं नव्हतं. म्या शिकवलं तिला. तवा कुठं आज जाऊन तिने बरी बासुंदी केली. चारे एखाद्यानं कौतिक करण्यासारखं काम केलं का नाही की त्याचं पोट भरून कौतिक करावं बघ. आता नेत्र काम करतेच आहे की चांगलं काम करायला लागले ते. आजी पण आत्यानी नेत्राला स्वयंपाकात मस्त ट्रेन केलंय ना. आता कसं बोललास तू? अरे स्वयंपाक करणं म्हणजे एक आर्ट असतं, आर्ट. त्याचं काय आहे मी तुम्हाला सांगते बासुंदी कशी बनवायची. ये देखो पहले ना एक बड़ा जाड गुड़ का तपेला लेने का, ये ऐसा एक गैस लेने का, उसके ऊपर ऐसा तपेली रखने का, फिर उसमें ऐसा ओ तुम्ही बड़ी से घेतलीच नाही. अरे हो दे दे दे. तब मैं क्या बोल रही थी? नाही आता तू काहीच म्हणत नव्हतीस, मीच म्हणत होतो की तू खूप भेदभाव करतेस. ते कसं? म्हणजे तू सगळं नेत्राला शिकवलं तर मंजुषाला काहीच शिकवलं नाही. त्याच कसं पहिल्या बाकावर बसून समजा लक्ष जर तुझ्याकडे असेल तर कसं शिकणार बाई, हो की नाही? बघ नेत्रा शिकली आणि तुम्ही राहिलात माग. आत्या आत्या आजी हा, सॉरी सॉरी. आत्या मंजुषा आत्या बॅड स्टुडंट होती का? आमच्या क्लासमध्ये टीचरकडे लक्ष नसेल ना तर टीचर बाहेर काढतात. वय अगो पण मंजुषा आउट म्हणण्याच्या आधीच पळून जायची. चारे पोरांसमोर जरा जपून तोंड उचकट. आणि आता तुझं रेसिपी पुराण बस झाले. त्या अगं तुझं कौतुक ऐकायला लागू नये म्हणून गौरंग आणि नेत्रा जेवण झाल्या झाल्या तेवढ्यात गेले. पण काय पण सांग, समजा स्वयंपाक मी केल्यासारखं वाटत होता की नाही? म्हणजे काय? आणि तुम्ही म्हणताय ना म्हणजे ते बरोबरच असणार. ये ये सणाच्या दिवशी बघ लक्ष्मी घरला आली. आजी अग म्हणजे बाईचं रूप हे लक्ष्मी सारखंच असतं का नाही? तू तर काय सरस्वती बी आहेस आणि लक्ष्मी बी आहेस. बाकीची मंडळी कुठे आहेत? म्हणजे तुम्ही केलेलं जेवण झोपले की काय सगळे? आता तू बी यांच्यात सामील? हे समजे माझ्या विरोधातच आहेत. तसं नाही. माहितीये मला नेत्राने आज स्वयंपाक केलाय, पण ट्रेनिंग कोणी दिलं तिला? म्या. मग आत्या आता
कोणी स्वयंपाक केला, कोण कोण जेवलं, हे सगळं सांगून अनघाताईंना बोर नका करू. म्हणजे म्हणजे त्यांची इतरही काही महत्वाची कामं असतील ना, उगाच वेळ कसा वाया घालवायचा. मला पण सांग ना काय काम असेल तर मी पण करेन फास्ट. ते आम्ही दोघे मिळून करू. गप्प बसा आणि शांतपणे खेळा. तिचं काम तिनंच केलं पाहिजे. हो, आणि तेही आत्ताच. नवीन वर्षाची सुरुवात कशी गोड बातमीने व्हायला हवी. अनघाताई, ऑल द बेस्ट. कसली एक्झाम आहे आज? आर्या, चुप. दोघांनी खेळायला जा बघू. उठा, पळा. चला चला. तू जाग. हा हो जा लवकर जा. हो जा ना. हो, आम्हालाच घाई. नाही आलं का, मी काय म्हणतोय तिकडे काय ऍक्च्युली. ऑल द बेस्ट. पळ, संग बोलून घे. वेड कराल मला. चारे, तू कुठे चालली? आई काय समजा इथं या. होणारं काम भी व्हायचं नाही मग. तो मैं क्या बता रही थी, बासुंदी कैसा बनाने का. ऐसा इतना बड़ा टपेला लेने का, उसमें ऐसा म्हणून तुझी बायको. नाही सर, हे बघा, आम्ही कुठल्याही क्लायंटचं नुकसान होईल असं कुठलंच डील कधी करत नाही. मी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही ठरवा डील करायचंय की. ओके, या बाय. मिस्टर मुधोळकर, कामात इतकेही गढून जाऊ नका की आजूबाजूला असणाऱ्या आपल्या माणसांचाही विसर पडे. माझ्याशी बोलतेस? नाही, गेल्या काही दिवसात एकट्यात बडबडण्याची सवय लागली आहे. हो, कर मग काहीतरी. बॅड हॅबिट. कारण काय, अशानं लोक वेड्यात काढतील आणि लोकांचं सोड, पुढे तूच स्किझोफ्रेनिक होशील. हो, बापरे. बाय द वे, मी डॉक्टर आहे, माहिती ना. आता तू सांगतेस म्हणून माहितीये, बघायला कोण आले. शट अप. आणि मला कळतं हे सगळं. तू काळजी करण्याची तर मुळीच गरज नाहीये. काय बोलता ते ऐकायला बी नाही येत. चारे, आता शांत बस. किती वेळा सांगायचं तुला, एवढी घालमेल आणि उतावळेपणा बरा नाही. हाय, तुम्हाला बोलाय ना, चानसच बघत असतीस. अगं माझे बोंडुकले, माझं ऐकून तर घे. हा, घे बसले, आता बोल. माझी बी आज लय घालमेल होती बघ. घ्या. आजी, आत्या, तुम्ही दोघी उगाच टेन्शन घेताय. अनघाताई खूप हुशार आहेत, त्या व्यवस्थित बोलतील दादाशी. वय ग, अनघा बराबर बोलेल, पण आपला सत्या ठावा आहे ना व तुला, कसा ऐकयो. हे काय नाही, सत्याला अनघाचं ऐकून घ्यावंच लागेल. अगं जेवढी दोघं भांडतात ना, तेवढीच एकमेकांना समजून सुद्धा घेतात. खरं आहे, अनघा लय समजूतदार आहे बघ, लय चांगली आहे पोरगी. आपण सगळे इथे बाहेर बोलतोय, पण ते दोघं आत बोलतायत का? अगं भांडणाचा आवाज येत नाहीये ना, म्हणजे आतमध्ये नक्कीच बोलत असतील. चारे, पुढच्या पाडव्याला लक्ष्मी घरला यायला पाहिजे बघ. नक्की. अनघाताई त्यांच्या साधेपणाने
दादाचं मन नक्की जिंकून घेतील. एनिवे, आज काय काम काढलंय का परत भांडायला चालीयस? अरे म्हणजे काय? मी काय फक्त भांडायला येते, सहज म्हणून गप्पा मारायला नाही येऊ शकत. मी एक काम करू, म्हणजे तुमचा वेळ मिळावा म्हणून, तुमच्याशी बोलण्यासाठी म्हणून मी बाहेर जाऊन एखादं बिझनेस प्रपोजल घेऊन येऊ का? हे बघ हेच म्हणतोय मी. पुन्हा वाकडे शिरतेस तू कुठे सरळ बोलतोस? एक मिनिट. तर मी आज तुझ्याशी काही गोष्टी शेअर करायला आले. मलाही काही गोष्टी शेअर करायच्यात तुझ्या बरोबर. मग बोल ना. तू बोल. का? लेडीज फर्स्ट. बोल, काय बोलायचंय तुला माझ्याशी?